ठिकाणी असं भ्रमण करत असतो, घेत असतो आणि त्यांच्या आपण नादी लागत असतो. रुद्राक्षाच्या नादी तर किती लागतात लोक, अजूनही लागतात. कुठं त्या फळानं तुमचा उद्धार होणार आहे, तुमचा पुरुषार्थच करायचा नाही. बहिणाबाईला म्हणलं होतं की बाबा ज्योतिषाला गेला होता, बाई तुझं मी ज्योतिष सांगतो. बापू म्हणजे माझं ज्योतिष सांगू नको. अडाणी बाई तिनं म्हणजे माझं ज्योतिष, माझा हात बघू नको, माझं ज्योतिष, माझं फळ हे माझ्या मनगटात आहे, तू मला काय सांगणार आहेस. एका अडाणी बाई तिला सांगू शकते, त्या ज्योतिषाला त्या पळवून लावते की नाही माझं ज्योतिष तो सांगतो, माझं मला माहित आहे. तसंच आहे, ज्या ज्योतिष त्यांना स्वतःला जर माहीत नसतं तर ते दुसऱ्याला काय सांगणार आहे. तशीच कथा आहे. असे अनेक उदाहरण आहेत आपल्या इतिहासामध्ये सुद्धा वेगवेगळे. आता परवा एक मी याच्यावर टीप वाचली, या खरात परत आलेली. त्याने असं म्हणतात की जगामध्ये ज्योतिष विद्या अस्तित्वातच नाही. लोकांचं भविष्य सांगणं हे कोणालाही कळत नाही. पुढचं कळत असं जर कळालं असतं तर आज जे जगामध्ये महायुद्ध चालू आहे, इराण, इराक, अमेरिका, हे मोठे मोठे लोक, प्रचंड करोडो रुपयाची संपत्ती आहे, हे लोक त्यांना या ज्योतिषांना घेऊन स्वतः कुठेतरी बसले असते आणि त्यांनी सांगितलं असते उद्या युद्धात काय होणार आहे सांग, परवा दिवशी काय होणार आहे सांग, हे त्यांना सांगितले असते. आणि त्या म्हणून हे अस्तित्वात नाही, त्यांनाच माहीत नाही. आज आपल्या इथून गेलेले अनेक ज्योतिष किंवा अनेक लोक जे स्वतःला विद्वान समजणार ते आज अरब, अमेरिका या ठिकाणी, इराण, इराकमध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांना माहीत नव्हतं उद्या युद्ध होणार आहे, तर गेले कशाला मग त्यांनी. तर असे अनेक प्रकार आहेत. खोटारडेपणा खूप चालू आहे. असो, भरपूर बोलण्यासारखं आहे. या असं होतंय की आपल्याला असं वाटतं की बाबा हे खरंच आहे, पण तरी मनातून भीती जात नाही. म्हणून डर निकालने का केवळ एक मार्ग है आले समाज. यहाँ पर आओ, निर्भय बनो. निर्भयता से यहाँ पर सब कुछ है. यहाँ कुठेही तुम्हाला बंधन राहणार नाही, भूताटकी सांगली जाणार नाही. शनी आहे, दोष आहे, प्रदोष आहे, ग्रह आहे, तारे आहे, तुमचा मंगळ आहे, अमंगळ आहे, या गोष्टी या ठिकाणी बिलकुल होणार नाही. तुमचं कसं होईल हे तुमचा पुरुषार्थ आहे. तुमको करना है और तुमको मिलेगा, नाही तो नाही मिळेल. हेच या ठिकाणी आमच्या आर्य समाजाच्या माध्यमातून प्रचार करत असतो. आणि म्हणून आर्य समाजाचाच एक, आर्य समाज हाच एक विचार असा आहे की तोच फक्त या संपूर्ण समाजाला, देशाला दिशा देऊ शकणार आहे, असं मीच म्हणत नाही. अनेक जणांनी सांगून गेलेले आहे. आणि अजूनही आपले प्रधानमंत्री असो किंवा जे याला जाणणारे माहिती योगी हे सगळे स्वतः सांगतात. आचार्य रामदेव बाबा सुद्धा सांगतात की केवळ अगर ये अरे समाज और दयानंद सरस्वती अगर नहीं रहते तो मैं आज नहीं था. म्हणजे हे एवढं सांगत असतानाही लोक अजूनही केवळ तेवढं करतात आणि बाकी आपलं चालूच असते त्यांचं. इकडे जाय तिकडे जाय, नाही आम्ही हे करतो तेही करतो. उपयोग काय? दोन्ही डंगरीवर हात ठेवून उपयोग होत नसते, काहीच मिळत नाही. मी हे बी करतो, मी ते बी करतो, मी यज्ञही करतो, हवनही करतो, पूजाही करतो, उपासही धरतो, ते काही मिळणार नाही. हे तुमचं सगळ्या तुमच्या पिढ्यानपिढ्या अशाच घरात होणार आहे. असं भरपूर बोललो.